नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतातील समाज सुधारणेचा इतिहास हा जो IDSचा पेपर आहे यामधलं जे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीचे ह्या धार्मिक सुधारणा चळवळीचा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपण करतोय. तर आपण हा धार्मिक सुधारणा चळवळीचा जो अभ्यास आहे हा अभ्यास करण्याच्या अगोदर भारतामधली जी परिस्थिती होती 19वे शतक आणि या 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातली जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीचा आपण अभ्यास केला. आता जो अभ्यास आहे हा अभ्यास आपण ख्रिश्चन मिशनऱ्यांचं धर्म प्रसारकांचं कार्य जे हे कार्य कशा पद्धतीचं आहे याचा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपल्याला करायचा. तर बघा मित्रांनो, भारतामध्ये आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश राजसत्ता आणि या ब्रिटिश राजसत्तेच्या प्रारंभीचा काळ जो होता या ब्रिटिश राजसत्तेच्या प्रारंभीच्या काळातलं स्वरूप कशा प्रकारचं होतं, या प्रदेशावरील आपली सत्ता स्थिर करण्याच्या दृष्टीनं आपण कुठली उपाययोजना केली पाहिजे, सुधारणा केल्या पाहिजे, या गोष्टीची आपण थोडक्यात माहिती बघितली. महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक जीवनावर त्याचा कसा प्रभाव निर्माण झाला याची मीमांसा आपण बघणार आहे. तर ख्रिश्चन धर्म आणि या ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांची धर्मतत्व, त्यांची आचार प्रणाली जगामध्ये प्रसार करणारी आणि त्याद्वारे ख्रिश्चन धर्मीयांच्या संख्येमध्ये वाढ घडवून आणणारी स्वतंत्र अशी यंत्रणा असलेली आपल्याला दिसते. भौतिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर अप्रगत आणि मागासलेल्या समाजामध्ये आपल्या धर्माचा जो प्रसार आहे हा प्रसार करणाऱ्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांना मिशन असं म्हटलं जायचं. धर्मप्रसारकाचं कार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती होत्या ह्या व्यक्तींना मिशनरी म्हटलं जात होतं. मिशन आणि मिशनरी, मिशन म्हणजे धर्मप्रसार करणाऱ्या संस्था आणि मिशनरी म्हणजे धर्मप्रसार करणाऱ्या व्यक्ती. त्यांचं मुख्यच कार्य काय होतं, ध्येय काय होतं, धर्म प्रसार करणं. मग धर्मप्रसार करत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत या अडचणींवर जी मात आहे ही मात करण्याचं त्यांचं मनोधैर्य, त्यांची चिकाटी अतिशय महत्त्वाची असलेली मित्रांनो दिसते. भारतामध्ये व्यापाराच्या निमित्तानं युरोपियनांनी यायला सुरुवात केली. व्यापाराबरोबर मिशनरी भारतामध्ये आले. युरोपियनांना भारतामध्ये राजकीय सत्ता स्थिर करायला यश आल्यानंतर भारतामध्ये येणाऱ्या या मिशनऱ्यांच्या संख्येमध्ये जी वाढ आहे ही वाढ झाली. अगदी 16वं शतक जर आपण घेतलं तर या 16व्या शतकापासून मिशनऱ्यांचं भारतामध्ये आगमन झालेलं होतं. धर्मप्रसार करणं हा त्यांचा प्रमुख हेतू होता. प्रत्यक्ष धर्मप्रसार किंवा धर्मांतराला प्रारंभ न करता निरनिराळा मार्ग आणि निरनिराळ्या मार्गाने इथल्या समाजाला आपल्याकडं आकृष्ट करून घेणं, त्यांच्या मनामध्ये धर्माविषयी आकर्षण निर्माण करणं ही त्यांची पद्धत असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळंच सामाजिक, शैक्षणिक यासारख्या क्षेत्रामध्ये कार्य करणं आणि या कार्याद्वारे मिशनऱ्यांच्या विषयी, ख्रिश्चन धर्माविषयी समाजामध्ये एक प्रकारचं आकर्षण निर्माण करायला भारतामध्ये त्यांनी सुरुवात केली. या विविधांगी कार्य आणि या कार्यामुळं भारतातील
समाज सुधारणेचा इतिहास आपण पाहत असताना ख्रिश्चन धर्मप्रसारकांचं कार्य जे हे कार्य, या कार्याचा जो आढावा आहे हा आढावा घेणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसतं. तसं बघितलं आपण तर भारतामध्ये डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांच्याबरोबरच ख्रिश्चन मिशनरी सुद्धा आलेले होते. पोर्तुगीज आले, गोव्यामध्ये राजकीय सत्ता स्थापन केली होत असतानाच मग त्या भागामध्ये धर्मप्रसार करण्याचं काम मिशनरी करत होते. भारतामध्ये आलेले इंग्रज आणि या इंग्रजांचा उद्देश काय होता? सुरुवातीला व्यापार करणं हा प्रमुख उद्देश होता. व्यापारांच्या उपयुक्ततेतूनच पुढचा काळ जो आहे मित्रांनो, ह्या पुढच्या काळामध्ये त्यांनी या प्रदेशामध्ये आपली राजकीय सत्ता प्रस्थापित करण्याचे हलके हलके जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळं इथले व्यापारी, राजकीय हितसंबंध या सगळ्याचं रक्षण जे हे रक्षण करणं इंग्रजांना आवश्यक वाटू लागलं. त्यामुळं आपल्या नियंत्रणाखाली जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये ख्रिश्चन धर्मप्रसारकांना कार्य करू देण्यामध्ये कंपनीचे जे अधिकारी होते ह्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला विरोध केला. आपल्या हितसंबंधांना कुठल्याही कारणानं धक्का पोहोचणार नाही याची जी दक्षता, ही दक्षता मित्रांनो त्यांनी घेतलेली दिसते. आणि त्यांनी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे प्रारंभीचा जो काळ होता ह्या प्रारंभीच्या काळापासूनच ही जी दक्षता आहे ही दक्षता घेतलेली आपल्याला दिसून येते. मिशनऱ्यांचा कार्य जे आहे ह्या मिशनऱ्यांच्या कार्याला जो विरोध आहे हा विरोध करण्याची कंपनी सरकारची भूमिका जे ही भूमिका सुद्धा महत्त्वाची होती. कारण भारतातली जी जनता आहे ही भारतातली जनता कशी होती तर भारतातली जनता परंपरावादी होती. भारतातली जनता परंपरावादी होती. त्यांच्या मनावर एक धर्माचा विशेष असा जो पगडा आहे हा पगडा असलेला दिसतो. आणि ब्रिटिश आपल्या धर्मामध्ये हस्तक्षेप करत आहेत याची जाणीव जर झाली तर इथल्या समाजामध्ये असंतोष निर्माण होईल. आणि मग हा असंतोष ब्रिटिशांची सत्ता जी आहे या ब्रिटिशांच्या सत्तेला धोकादायक ठरेल असं जर जाणवलं तर ईस्ट इंडिया कंपनीच्या या धोरणामुळं ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली असलेले प्रदेश आणि या प्रदेशामध्ये ख्रिश्चन धर्माचं कार्य आणि या ख्रिश्चन धर्माच्या कार्याला उत्तेजन फारसं मिळालं नाही. कारण ब्रिटिश सत्तेला धोका होता. इतकेच नव्हे तर त्यांच्या कार्याला कंपनी सरकारनं जो विरोध आहे हा विरोध केलेला दिसतो. आणि मग ख्रिश्चन धर्म आणि या ख्रिश्चन धर्माचा भारतामध्ये प्रसार करण्यासाठी आलेले मिशनरी आणि या मिशनऱ्यांना आपल्या राजकीय नियंत्रणाखाली असलेल्या प्रदेशामध्ये प्रवेश करण्यासाठी इंग्रजांनी जो विरोध आहे हा विरोध केला. कंपनीच्या मग निरनिराळ्या उदाहरणार्थ मुंबई, कलकत्ता, मद्रास इथले जे अधिकारी होते ह्या अधिकाऱ्यांनी सुद्धा काय केलं तर तो विरोध आहे हा विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. कंपनीच्या निरनिराळ्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी विरोध केला आणि 1807 मध्ये टेलर नावाचा ख्रिश्चन धर्मप्रसारक मुंबईमध्ये आला आणि तो मुंबईमध्ये आला असताना मुंबई सरकारनं त्याला या प्रदेशामध्ये वास्तव्य करण्याची परवानगी नाकारली. इतकंच नव्हे
तर तो हा प्रदेश सोडून जातोय की नाही हे पाहण्याची विशेष दक्षता घेतली. एखादा मिशनरी आपल्या प्रदेशामध्ये चिकाटीनं राहून धर्मप्रसाराचं कार्य जर करत असेल तर कंपनीचे अधिकारी जे आहेत हे कंपनीचे अधिकारी त्याला हद्दपार करत होते. ब्रिटिशांचं हे धोरण आणि या धोरणामुळं कलकत्त्यामध्ये धर्मप्रसारकाचं कार्य करणारे डॉक्टर विल्यम कॅरे या मिशनऱ्यांना आपलं कार्यालय मुद्रणालय हे श्रीरामपूर या डॅनिश वसाहत जी होती या वसाहतीमध्ये हलवणं भाग पडलं. 1812 मध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या बाबतीमध्ये कलकत्त्याच्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं आपलं मत स्पष्ट शब्दामध्ये व्यक्त केलं. मिशनऱ्यांच्या या कार्याला या देशामध्ये जर वाव मिळाला तर बंड, यादवी, असंतोष निर्माण होईल अशी आमची खात्री आहे असं सांगितलं. इंग्रजांच्या सैन्यात सुद्धा एकही उच्चवर्णीय जाणं म्हणजे सारं लष्कर विस्कळीत होणं आणि हिंदुस्थानामधली ब्रिटिश सत्ता उद्ध्वस्त होईल असाच त्याचा अर्थ होता. या धोरणामुळं त्या काळामध्ये सैन्यातील एकही सैनिक बाटून ख्रिश्चन झाला तर कंपनीचे अधिकारी लगेच त्याला बडतर्फ करायचे. भारतातील आपलं राजकीय वर्चस्व जे हे वर्चस्व केवळ भारतीय सैन्याच्या सामर्थ्यावरच अवलंबून आहे याची ब्रिटिशांना जाणीव होती आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होणार नाही याविषयी अधिकारी अतिशय दक्ष राहत होते. 1813 पर्यंत ख्रिश्चन मिशनरी आणि या ख्रिश्चन मिशनऱ्यांना विरोध करण्याचं कंपनीचं जे कार्य हे कंपनीचं कार्य हे सरकारचं धोरण जे हे धोरण चालू होतं. परंतु या काळामध्ये काही मिशनरी अतिशय त्यांच्याकडे चिकाटी होती, जिद्द होती, आपापल्या ठिकाणी हे धर्मप्रसारकाचं कार्य जे हे कार्य चालवत असलेले आपल्याला दिसतं. कंपनी सरकारनं ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या बाबतीमध्ये असलेलं आपलं धोरण बदलावं, मिशनऱ्यांना काही प्रमाणामध्ये सवलती द्याव्यात असा आग्रह त्यावेळी विल्बरफोर्स या मिशनऱ्यानं इंग्लंडमध्ये ब्रिटिश सरकार जे होतं ह्या ब्रिटिश सरकारकडे धरला. आणि सुदैवानं त्याच वेळी ईस्ट इंडिया कंपनीला मुदत वाढवून देणारा एक सनदी कायदा जो आहे हा कायदा मित्रांनो पास झाला. विल्बरफोर्सच्या प्रयत्नानं 1813च्या सनदी कायद्यामध्ये कंपनी सरकारनं ख्रिश्चन मिशनऱ्यांना काही सवलती द्याव्यात अशी तरतूद करण्यात आली. आणि त्यामुळेच पुढच्या काळामध्ये भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली आपला प्रदेश आणि आपल्या प्रदेशामध्ये धर्मप्रसार करणं ख्रिश्चन मिशनऱ्यांना शक्य झालेलं आपल्याला दिसून येतं. भारतामध्ये कलकत्ता, मद्रास, गोवा ही मिशनऱ्यांची प्रमुख केंद्र होती. महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कार्याचा प्रभाव आपल्याला जाणवतो. महाराष्ट्रामध्ये चर्च मिशनरी सोसायटी, स्कॉटिश मिशनरी सोसायटी, लंडन मिशनरी सोसायटी, अमेरिकन मराठी मिशन इत्यादी धर्मप्रसार करणाऱ्या संस्था कार्यरत होत्या. आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या अमेरिकन सोसायटीपैकी अमेरिकन बॅप्टिस्ट युनियन, अमेरिकन बोर्ड, अमेरिकन प्रेस्बिटेरियन मिशन बोर्ड नॉर्थ
ह्या प्रमुख संस्था होत्या. त्यापैकी अमेरिकन बोर्ड या ख्रिश्चन धर्मप्रसारक संस्था जी होती, ह्या संस्थेनं महाराष्ट्रामध्ये धर्मप्रसार आणि त्या अनुषंगानं येणारे कार्य त्यांनी केलं. या संस्थेनं अमेरिकन मराठी मिशन ही धर्मप्रसाराची संस्था चालवली. बघणार आहे आपण पुढं ते. महाराष्ट्रामध्ये या मिशनऱ्यांनी एकदम धर्मप्रसारकाचं कार्य केलं नाही. महाराष्ट्रातील मागासलेल्या अशिक्षित समाजाच्या विकासासाठी आणि मग निरनिराळ्या उपाययोजना केल्या. अशिक्षित मागासलेला समाज, या समाजाच्या विकासासाठी शिक्षण संस्था सुरू करायच्या. निरनिराळ्या व्याधींनी, साथीच्या रोगांनी त्रासलेल्या लोकांसाठी मोफत दवाखाने सुरू करायचे. दुष्काळ, महापूर या काळामध्ये समाजाला जितकी म्हणून मदत करता येईल तितकी मदत, ही मदत त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. आणि सामाजिक कार्याला जो हातभार आहे, हा हातभार त्यांनी लावलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग काय झालं? नियमित आर्थिक सहाय्य त्यांनी केलं. या सामाजिक कार्यामुळे समाजातील काही जण त्यांच्याकडे आकर्षित झाले. धर्मांतर करायला त्यांनी सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये ह्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी अतिशय चिकाटीनं, जिद्दीनं, प्रसंगी अतिशय हाल अपेष्टा सहन करून सामाजिक जे कार्य आहे, हे सामाजिक कार्य केलेलं आपल्याला दिसतं. पण याच काळामध्ये सामाजिक कार्य शुद्ध स्वरूपाचं नव्हतं. कारण उद्देश काय होता? धर्मप्रसार करणं हा या सामाजिक कार्याच्या पाठीमागं उद्देश असलेला आपल्याला दिसतो. मग सामाजिक कार्य करताना मिशनऱ्यांनी आपल्या मूळ हेतूकडं कधीही दुर्लक्ष केलं नाही. अतिशय चिकाटी त्यांच्याकडे असलेली आपल्याला दिसून येते. या कार्याचं इथल्या समाज जीवनावर, समाज सुधारणेच्या चळवळीवर काही प्रभाव जे हे प्रभाव पडलेले आपल्याला दिसतात. कारण ख्रिश्चन मिशनऱ्यांच्यामध्ये आपली धर्मतत्व, आपल्या धर्मतत्वाचा, आचार प्रणालीचा जगभर जो प्रसार आहे, हा प्रसार आणि प्रचार करणारी आणि त्या माध्यमातून ख्रिश्चन अनुयायांची संख्या वाढवणारी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होती. आपण बघितलं मिशन आणि मिशनरी. अप्रगत आणि मागासलेल्या समाजामध्ये धर्मप्रसार करणाऱ्या संस्था, त्याला काय म्हटलो आपण? मिशन. आणि धर्मप्रसार करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, ह्या व्यक्तींना आपण काय म्हटलो? मिशनरी. 16व्या शतकामध्ये धर्मप्रसारासाठी ख्रिश्चन मिशनऱ्यांचं भारतात आगमन झालं. बघितलं आपण, ते सातत्यानं कार्य सुरू होतं त्यांचं. रंजल्या गांजलेल्यांना, अडीअडचणीमध्ये असलेल्यांना मिशनऱ्यांनी मदतीचा हात जो आहे, हा मदतीचा हात मित्रांनो दिलेला दिसतो. लोकांशी सेवाभावी वृत्ती जे आहे, ह्या सेवाभावी वृत्तीनं ते वागलेले होते. प्रथमतः लोकांनी त्यांची मनं जिंकली. त्यांनी मनं जिंकली आणि ख्रिश्चन धर्माविषयी त्यांच्या मनामध्ये आवड आणि एक प्रकारचं जे आकर्षण आहे, हे आकर्षण असलेलं आपल्याला दिसतं. त्यासाठी त्यांनी प्रथमतः सामाजिक आणि शैक्षणिक कार्य याला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. पाश्चात्य व्यापारी प्रथमतः भारतामध्ये व्यापारासाठी आले. बघितलं आपण, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. पाश्चात्य व्यापाऱ्यांपैकी सर्वप्रथम पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये आपली राजकीय सत्ता प्रस्थापित केली आणि त्यांनी सत्ता तिथं प्रस्थापित होत असताना मिशनऱ्यांनी धर्मप्रसारकांचं कार्य केलेलं आपल्याला दिसतं. आणि मग मिशनऱ्यांना दूर ठेवण्याचं कंपनीचं कार्य कसं होतं बघ. इंग्रज ही पाश्चात्यांप्रमाणे सुरुवातीला व्यापारी म्हणून आलेले होते. बघितले आपण बऱ्याच वेळा. इथली राजकीय परिस्थिती काय आहे याचा पहिला त्यांनी बारकाईने अभ्यास केला. राजकीय सत्ता प्रस्थापित करणं शक्य होतं त्यांना, त्यासाठी त्यांनी सुरुवात केली.
आणि पुढं राजकीय सत्ता प्रस्थापित झाली आणि राजकीय सत्ता प्रस्थापित झाल्यावरही त्यांनी आपलं लक्ष व्यापाराकडे वळवलं. हिंदुस्थानातील सामाजिक धार्मिक क्षेत्रातल्या ज्या घडामोडी आहेत ह्या घडामोडींकडे लक्ष दिलं. त्यामध्ये हस्तक्षेप करण्यापासून स्वतःला दूर ठेवलं आणि आपल्या व्यापारी हितसंबंधांना कुठल्याही कारणानं धोका पोचणार नाही याची दक्षता घेतली. ब्रिटिशांचा एक राजकीय सत्ता म्हणून उदय होण्यापूर्वी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी भारतीय शिक्षणाच्या बाबतीमध्ये आवड दाखवली. प्रथमतः पोर्तुगीज भारतात आले तेव्हा त्यांना भारतात का आलात असं विचारलं असता ते म्हणालेले होते, आम्ही ख्रिश्चन आणि मसाल्याचे पदार्थ शोधण्यासाठी आलो आहोत. जेसुइटांनी 1575 मध्ये गोव्यात चौल इथं पहिलं कॉलेज सुरू केलं. परंतु त्यांच्या भारतीयांना जबरदस्तीनं ख्रिश्चन बनवण्याच्या धोरणामुळं पोर्तुगीजांनी भारतीयांचा रोष ओढावून घेतला आणि यातून ब्रिटिशांनी धडा घेतला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या नियंत्रणाखालील प्रदेशामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रसारकांचं कार्य करण्यासाठी अटकाव केला. या पाठीमागं त्यांची मनोभूमिका होती ती भारतातली जनता परंपरावादी आहे, त्यांच्यावर धर्माचा विशेष प्रभाव आहे. ब्रिटिश आपल्या धर्मामध्ये हस्तक्षेप करत आहेत असं त्यांना जाणवलं आणि इथल्या समाजामध्ये असंतोष निर्माण होईल आणि हा असंतोष ब्रिटिश सत्तेला धोकादायक ठरेल. यामुळं कंपनीच्या मिशनऱ्यांनी त्यांच्या कार्याला विरोध केला. आपण बघितलं मगाशी 1807 टेलर नावाचा ख्रिश्चन मिशनरी मुंबईमध्ये आला असताना मुंबईच्या इंग्रजांनी त्यांना इथं जो अटकाव आहे हा अटकाव केला. ब्रिटिशांच्या अशा धोरणामुळं विल्यम कॅरे या मिशनऱ्यांना आपलं कार्यालय हलवलं आणि मग ब्रिटिश सत्तेला धोका पोहोचू नये सैन्यातील एखादा शिपाई बाटून ख्रिश्चन झाला तर त्याला बडतर्फ करावं आणि मग 1813 पर्यंत ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या बाबत ब्रिटिश सरकारचं हेच धोरण होतं. पण 1793 मध्ये कंपनीच्या सनदी कायद्याच्या नूतनीकरणाची वेळ आलेली असताना ख्रिश्चन मिशनरी शिक्षण संस्था यांना हिंदुस्थानामध्ये जाण्याची जी परवानगी आहे ही परवानगी देण्याबाबतचा जो ठराव आहे हा ठराव विल्बर फोर्सनं मांडला. परंतु ब्रिटिश पार्लमेंटनं धार्मिक तटस्थतेच्या नावाखाली ही परवानगी नाकारली. 19व्या शतक आणि या 19व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांना असं आढळून आलं की मिशनऱ्यांना भारतामध्ये येणं बंद केल्यामुळं खाजगी शिक्षण संस्था एवढं लक्ष देत नसल्यामुळं भारतीयांच्या शैक्षणिक प्रश्नापासून इंग्रजांना फार काळ लांबता येणार नव्हतं. त्यांना शिक्षण द्यावंच लागणार होतं. या कालखंडामध्ये इंग्रजांनी आपलं राजकीय प्रभुत्व जे हे आपलं राजकीय प्रभुत्व सुरक्षित आहे असं त्यांना वाटत होतं. परिणामी 1813चा सनदी कायदा आणि या सनदी कायद्यानं ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये जाण्याची जी परवानगी आहे ही परवानगी देण्यात आली आणि मग त्यामुळं मोठ्या संख्येनं ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये आले. ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी भारतातील सुशिक्षित अशिक्षित या लोकांच्यासाठी वेगवेगळे उपाय योजले. मगाशी बघितलं आपण उच्च आदर्श तत्व प्रणाली यांची माहिती सुशिक्षितांना पटवून दिली.
त्याबरोबर हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी, परंपरा, प्रथा, कर्मकांड लोकांना दाखवून दिलं आणि यामुळे साहजिकच सुशिक्षितांना ख्रिश्चन धर्मातील आदर्श नीती तत्व, सामाजिक जीवनातील समानता याचं जे आकर्षण आहे हे आकर्षण वाटू लागलं. अनेकांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारला. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी अशिक्षित, अज्ञानी, अप्रगत समाजामध्ये धर्म प्रसार करण्यासाठी वेगवेगळी तंत्र अवलंबली. शिक्षणापासून वंचित असलेल्यांसाठी शाळा काढल्या, गरजूंसाठी आर्थिक मदत केली, ठिकठिकाणी दवाखान्यांची सोय केली, मोफत औषधोपचारांची सोय केली, गांजलेल्यांचे अश्रू पुसले, सामाजिक आणि धार्मिक उत्सवाच्या प्रसंगी चांगल्या धर्मतत्वांचा प्रसार केला आणि सामान्यांच्या मदतीसाठी मदत केंद्र उघडली. साहजिकच समतेच्या पायावर उभ्या असलेल्या हा जो धर्म होता, समतेच्या पायावर उभ्या असलेला हा धर्म आणि या धर्माकडं मित्रांनो लोक आकर्षित झालेली आपल्याला दिसतात. आणि मग ख्रिश्चन धर्म जो आहे हा धर्म स्वीकारायला लोकांची तयारी आहे, ही तयारी केलेली आपल्याला दिसतात. आणि मग ख्रिश्चन धर्माचा प्रसार जो आहे हा कशा पद्धतीनं केला थोडक्यात बघितलंयच आपण, तरीही आपण बघणार आहे तो पुढचं जे लेक्चर आहे. ह्या पुढच्या लेक्चरमध्ये हा ख्रिस्ती मिशनऱ्यांचा मग शैक्षणिक कार्य कशा पद्धतीचं होतं, अमेरिकन मराठी मिशन संस्था कशी त्यांनी स्थापन केलेली होती, याचं जे कार्य आहे हे कार्य मित्रांनो आपण पुढचं जे लेक्चर आहे हे लेक्चर यामध्ये बघणार आहे. घरीच राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.